मंडळी, ज्या प्रकारे आता मोबाईल आणि इंटरनेटचं युग आहे, तर या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगामध्ये सर्व काही आता ऑनलाईन झालेलं आहे। मग कोणती आपण वस्तू मागवो किंवा कोणतं काही बुकिंग करायची असेल, प्रत्येक वस्तू आता ऑनलाईन झालेली आहे। ज्यामध्ये काही ऑनलाईन आपण जेवणसुद्धा मागवत असतो शहरी भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये। मग पुरुष असो, महिला असो, मुली असो, मुलं असो, ते आपल्यासाठी असं ऑनलाईन जेवण मागवत असतात। आजची घटना अशाच काही विषयाशी संबंधित आहे। ज्या घरी काही महिला एकट्या असतात, मुली एकट्या असतात, अशा वेळेस हे ऑनलाईन जेवण मागवत असतात आणि हे ऑनलाईन जेवण काही डिलिव्हरी बॉय घेऊन आपल्या दारापर्यंत येत असतात। ज्यावेळेस असे काही डिलिव्हरी बॉय घेऊन येत असतात, त्यांच्याकडून काही महिलांची कशी फसवणूक होते आजच्या घटनेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका परिसरामध्ये एक डिलिव्हरी बॉय अशाच प्रकारे काही श्रीमंत घरी जायचा, काही डिलिव्हरीच्या वस्तू घेऊन त्यांना नेऊन देत असायचा आणि ह्यामध्येच मग त्या डिलिव्हरी बॉयनं त्या महिलांना अशा काही आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं की ज्यामध्ये त्या महिलांना फक्त पैशानेच नाही गंडवलं, तर त्यांच्या आबरूवर देखील हात टाकला, त्यांच्यासोबत दुष्कृत्यसुद्धा केलं। आता काय आहे संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अशी घटना कोणासोबतही घडू शकते। रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आहे पश्चिम बंगाल राज्याचा एक जिल्हा आहे हुगली, आणि हुगली जिल्ह्याचंच या शहराचाच एक परिसर आहे चंदननगर। या चंदननगर परिसरामध्ये चांगले नामांकित लोक या परिसरामध्ये राहत असायचे। मग ते काही सरकारी कर्मचारी असो किंवा मग काही उद्योजक असो, या परिसरामध्ये राहत असायचे। म्हणजे एका बड्या लोकांची ही वसाहत होती आणि याच्यामध्येच काही भाडेकरूसुद्धा राहत असायचे, जे सुद्धा कर्मचारी असायचे किंवा मोठे उद्योजक असायचे। ह्याच परिसरामध्ये एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये एक महिला राहत होती, तिचा एक मुलगा, तिचा नवरा हे आपल्या घरामध्ये राहत होते। इथं राहत असताना जो त्या महिलेचा नवरा होता, तो काही मोठ्या बड्या कंपनीमध्ये कामाला असायचा आणि तो कामानिमित्त मोठ्या मोठ्या शहरामध्ये जात असायचा। जेव्हा असा बाहेर जात असायचा, यावेळेसच या महिलेच्या मुलाचा एके दिवशी वाढदिवस होता, जानेवारी 2021मध्ये। आणि ज्यावेळेस आता या महिलेचा मुलाचा वाढदिवस असल्यामुळं या महिलेला आता तिच्या मुलासाठी एक केक मागवायचा होता, जे जवळपासच्या दुकानामध्ये मिळत नव्हता। ही महिला जवळपास जे काही वस्तू मिळत होत्या ते सर्व काही घरी घेऊन आलेली होती, पण या महिलेला केक तिच्या पसंतीचा मिळत नव्हता। ह्यासाठी या महिलेनं मग आता ते केक ऑनलाईन मागवायचं ठरवलं आणि ऑनलाईन ज्या प्रकारे काही नामांकित कंपन्या आहेत, त्या कंपन्यामध्ये ही महिला त्यांच्या ॲपवर जाऊन पाहत होती। त्यानंतर या महिलेला तिच्या पसंतीचा एक केकही दिसला, एक केक मिळाला आणि त्यानंतर ते केक या महिलेनं ऑर्डर केला। आता तो केक जो होता, एक डिलिव्हरी बॉय घेऊन या महिलेच्या घरी आला। महिलेच्या दारावर त्यानं बेल वाजवली आणि त्यानंतर या महिलेनं दार उघडलं आणि पाहते तर दारामध्ये डिलिव्हरी बॉय आहे। डिलिव्हरी बॉयनं विनम्रपणे त्या महिलेला नमस्कार केला, जो केक आणलेला होता त्या महिलेच्या हातावर ठेवला। त्या महिलेनं तो केकही घेतला आणि त्यानंतर ती दार बंद करणार एवढ्यात तो डिलिव्हरी बॉय त्या महिलेला म्हणाला, आणि तो खूपच विनम्रपणे म्हणाला, मॅडम मला खूप तहान लागलेली आहे, मी बऱ्याच वेळचं उन्हामध्ये फिरत आहे, काय मला एखादा गिलास पाणी मिळू शकते? त्यानंतर महिलेलाही त्याच्यावर दया आली आणि महिलेनं सांगितलं की थोडा वेळ थांब, मी पाणी घेऊन येते। आणि आतमध्ये ती महिला गेली आणि आतमध्ये जाऊन त्या महिलेनं एक ग्लास पाणी आणलं। जेव्हा याने त्या महिलेनं दिलेलं पाणी पिलं, त्यावेळेस हा हे तहानेनं जो व्याकुळ झालेला होता हा सुद्धा तृप्त झाला आणि त्यानंतर त्या महिलेला त्यानं धन्यवाद दिला आणि सहजच त्या डिलिव्हरी बॉयनं त्या महिलेच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या। महिला त्यानंतर खुश झाली, महिलेला वाटलं की डिलिव्हरी बॉय शुभेच्छा देत आहे। त्यानंतर तो डिलिव्हरी बॉय त्या महिलेला म्हणाला, मॅडम जर आमच्या कंपनीकडून तुम्हाला कदाचित जर फोन आला तर माझ्यासाठी तुम्ही चांगला फीडबॅक द्या, आणि जर तुम्ही चांगला फीडबॅक दिला तर मला काही बोनस मिळेल, माझ्या पगारामध्ये काही वाढ होईल। अशा प्रकारे तो या महिलेला विनम्रपणे म्हणाला। महिलेलाही वाटलं की डिलिव्हरी बॉय जे असतात हे खूप गरीब कुटुंबातून असतात, ह्यासाठीच ते दारोदार काही वस्तू घेऊन लोकांना नेऊन पोच करत असतात आणि कदाचित जर आपल्या एखाद्या बोलण्यामुळं आपला जर चांगला फीडबॅक दिला तर त्याचा जर फायदा होत असेल तर काय हरकत आहे। मॅडमनेही त्या मुलाला सांगितलं की काय हरकत नाही, तुमच्या कंपनीकडून फोन जर आला तर मी त्यांना चांगलाच फीडबॅक देईल। अशा प्रकारे जेव्हा ही मॅडम म्हणाली त्यावेळेस डिलिव्हरी बॉय म्हणाला की तुमचा नंबर मिळेल का? जे नंबर आहे मी आमच्या कंपनीला देईल आणि कंपनीचे जे मॅनेजर आहेत तुम्हाला ते कॉल करतील। मॅडमने सहज तो नंबर त्या डिलिव्हरी बॉयला दिला। त्यानंतर तो डिलिव्हरी बॉय निघून गेला। मॅडमनं जी महिला होती तिनं आपल्या मुलाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला। तिचा नवरा घरी हजर नव्हता, एकटीनेच काही जवळपासच्या महिला जे काही मैत्रिणी होत्या, जे काही नातेवाईक होते त्या कार्यक्रमात सहभागी झाले। त्यांनी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, सर्वांनी वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर मग असे 2-3 दिवस निघून गेले आणि त्यानंतर मग या महिलेला
एक कंपनीकडून कॉल आला. त्या कॉलमध्ये काही कंपनीचं नाव दिसत नव्हतं, पण जो समोरचा व्यक्ती बोलत होता तो म्हणत होता की आमच्या एका डिलिव्हरी बॉयने तुम्हाला एक केक आणून दिलेला होता आणि तो केक तुम्हाला कसा वाटला. त्या मुलाबद्दल आम्हाला आणि त्या केकबद्दल फीडबॅक हवा आहे की तुम्हाला आमच्या डिलिव्हरी बॉयची सर्व्हिस कशी वाटली, आमच्या कंपनीची सर्व्हिस कशी वाटली. या महिलेने समोरच्या व्यक्तीला सांगितले की तुमच्या कंपनीची सर्व्हिस खूप चांगली आहे, तुमच्या डिलिव्हरी बॉयचाही फीडबॅक चांगला आहे, त्यानेही चांगली सर्व्हिस दिलेली आहे, चांगली सेवा दिलेली आहे. अशा प्रकारे ही महिला त्यांना बोलतच होती. त्यानंतर तो जो समोरचा व्यक्ती मॅनेजर म्हणून बोलत होता तो या महिलेला म्हणाला की जर मॅडम हाच फीडबॅक जर तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे जर दिला तर खूप छान होईल, तुमच्यासाठीही फायद्याचं होईल आणि जो डिलिव्हरी बॉय तुमच्या घरी आलेला होता त्याच्यासाठीही फायद्याचं होईल. व्हिडिओ कॉलद्वारे जर तुम्ही सांगितले की ह्या आमच्या कंपनीची सर्व्हिस तुम्हाला आवडली, आमच्याकडून जे केक तुम्हाला मिळाला ते आवडला, तर तुम्हालासुद्धा पुढील जे काही तुम्ही ऑर्डर करसाल त्याच्यामध्ये तुम्हाला 50% सूट मिळेल. अशा प्रकारे जेव्हा या महिलेनं ऐकले की 50% सूट मिळेल त्यावेळेस महिलाही खुश झाली आणि तिनेही सांगितलं की काय हरकत नाही, जे काही मी तुम्हाला हे व्हॉइस कॉलवर फीडबॅक देत आहे ते तुम्हाला व्हिडिओ कॉलवरही देईन, तुम्ही व्हिडिओ कॉल करा. त्यानंतर त्या व्यक्तीनं जो फोन होता तो कट केला आणि व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलमध्ये ही महिला समोर बोलत होती आणि समोर एक व्यक्ती ऑफिसमध्ये बसलेला आहे, चांगल्या मोठ्या खुर्चीवर बसलेला आहे. तो या महिलेला बोलत आहे, तो म्हणत आहे की तुम्हाला आमच्या कंपनीचा फीडबॅक कसा वाटला, आमचा जो केक आलेला होता तो कसा वाटला. या महिलेनंही त्याच प्रकारे त्या व्यक्तीला सांगितलं आणि त्यानंतर तो जो व्हिडिओ कॉल होता हा कट झाला. जसे की आता हे व्हिडिओ कॉल झाल्याच्यानंतर 2-4 दिवस असेच निघून गेले आणि त्यानंतर मग 4-8 दिवसाच्या नंतर या महिलेच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर एक MMS आला, एक व्हिडिओ आला आणि जेव्हा या महिलेनं तो व्हिडिओ उघडून पाहिला त्यावेळेस या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. ही महिला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे पण या महिलेच्या अंगावर कोणताही कपडा दिसत नाही. ही महिला जी निर्वस्त्र आहे आणि तिच्या अंगावर कोणताही कपडा नाही आणि ती महिला फोनवर बोलत आहे. जेव्हा हा व्हिडिओ त्या महिलेनं पाहिला त्यावेळेस ती खूपच घाबरली, खूपच गोंधळली आणि त्यानंतर मग ज्या नंबरवरून हा व्हिडिओ आलेला होता त्या नंबरवर ही महिला फोन करण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीला हा फोन तर काही लागत नव्हता, त्यानंतर मग त्या फोनवरूनच या महिलेला परत फोन आला. फोन आल्याच्यानंतर ही महिला म्हणत होती की तुमच्याकडून मला एक व्हिडिओ आलेला आहे आणि हा काय प्रकार आहे, असे व्हिडिओ तुमच्याकडं कसे काय आलेले आहेत. जो समोरचा व्यक्ती बोलत होता तो म्हणाला की बघा जे व्हिडिओ आलेला आहे हा व्हिडिओ तुमचा आहे आणि हा जर व्हिडिओ सोशल मीडियावर किंवा तुमच्या नवऱ्यापर्यंत जर पोहोचला तर तुमची खूप बदनामी होईल, तुम्हाला कुठं तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यासाठी आम्ही जे काही सांगत आहोत तसं तुम्हाला आता करावं लागणार आहे. महिला आता गोंधळलेली होती, घाबरलेली होती की आता हे असा व्हिडिओ यांनी बनवलाच कसा हे काही महिलेला कळत नव्हतं. त्यानंतर महिला म्हणाली की मला काय करावं लागेल, हा व्हिडिओ तुम्ही ताबडतोब डिलीट करा. महिलेमध्ये आणि पुढच्या व्यक्तीमध्ये चांगलाच काही वादविवाद फोनवर होत होता, पण शेवटी जो पुढचा व्यक्ती या महिलेला बोलत होता तो व्यक्ती या महिलेला चांगलाच काही दम देत होता आणि त्यानंतर ही महिला जो पुढील व्यक्ती सांगणार आहे त्याप्रकारे आता करायलाही तयार झाली. आणि त्यानंतर त्या महिलेला सांगण्यात आलं की तुम्हाला एका ॲड्रेसवर यायचं आहे जे तुम्हाला आम्ही फोन करून सांगू आणि त्या ॲड्रेसवर आल्याच्यानंतर काही पैसेसुद्धा घेऊन या. अशा प्रकारे त्यानं या महिलेला पैशाची मागणी केली आणि तिथं आल्याच्यानंतर तो व्हिडिओ जे आहे हा डिलीट केला जाईल. या महिलेला त्यावेळेस काही 10-20 हजार रुपये मागण्यात आलेले होते. महिलेनंही ते 20 हजार रुपये द्यायचे आणि या संपूर्ण संकटातून सुटायचं असं ठरवलं आणि त्यानंतर मग या महिलेला ॲड्रेस दिला. ती महिला 20 हजार रुपये घेऊन त्या ॲड्रेसवर पोहोचली, त्या पत्त्यावर पोहोचली आणि तिथं गेल्याच्यानंतर पाहते तर तिथं एक नाही तर 2 व्यक्ती बसून होते आणि एक व्यक्ती तो होता जो या महिलेला काही दिवसापूर्वी केक आणून दिलेला होता, म्हणजेच डिलिव्हरी बॉय होता. मग आता या महिलेनं त्याला पाहिलं आणि विचारलं की तू आहेस आणि तू अशा प्रकारचं माझ्यासोबत विश्वासघात कसा केला, माझे असे असलेले व्हिडिओ तू का बनवलेस आणि मला अशी धमकी देत आहेस, मी पोलिसांमध्ये जाईल, अशा प्रकारे ही महिला त्याला धमकावत होती. पण जसं की जो समोरचा डिलिव्हरी बॉय होता ज्याचं नाव होतं विशाल वर्मा, तो विशाल वर्मा या महिलेला धमकावत होता की बघा तुम्ही जास्त आमच्याशी काही वादविवाद करू नका, कारण हा जो व्हिडिओ आहे माझा जो मित्र आहे एक त्याच्यासोबत व्यक्ती होता त्याच्याकडेही हा व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि हा व्यक्ती तुमचा व्हिडिओ जे आहे सोशल मीडियावर व्हायरल करेल, त्यासाठी तुम्ही शांत राहा, जे काही तुम्ही सोबत पैसे आणलेले आहेत ते पैसे आम्हाला द्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ डिलीट केला जाईल. महिलेनं त्यांना पैसे दिले आणि पैसे दिल्याच्यानंतर त्या मुलाने सांगितले की आम्हाला तुम्ही खूप आवडलेले आहात, हा जो माझा मित्र आहे तुमच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करू इच्छित आहे आणि त्यानंतरच तो व्हिडिओ डिलीट करणार आहे, अशा प्रकारे त्याची मागणी आहे. त्यानंतर आता ही महिला त्यांच्या अशा प्रकारे हळूहळू
जाळ्यामध्ये अडकत चाललेली होती। महिला त्यावेळेस त्याला नकार देत होती, विरोध करत होती, पण ते दोघेही त्या महिलेला वारंवार धमकावत होते। ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होते। महिलेकडून पैसे तर घेतलेलेच होते, पण जो विशाल वर्माचा एक मित्र होता ज्याचं नाव सुमन मंडल होतं, तो सुद्धा मग आता या महिलेला धमकावण्याचा प्रयत्न करायचा की हे तर झाले 20,000 रुपये या माझ्या मित्राचे, या डिलिव्हरी बॉयचे, पण आता मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करायचे आहे आणि तू आता माझ्यासोबत संबंध स्थापित कर। असं जेव्हा या महिलेनं ऐकलं त्यावेळेस आता महिलेला काय करावं काही सुचत नव्हतं। आता महिलेला वाटलं की हा जर एक वेळा जर याच्यासोबत असे संबंध स्थापित केले तर हा माझा व्हिडिओ डिलीट करेल, पण हा महिलेचा समज हा चुकीचा होता। ज्या प्रकारे आता डिलिव्हरी बॉयच्या मित्राने या महिलेसोबत शारीरिक संबंध स्थापित केले, बळजबरीने तिच्यावर अत्याचार केलं, तिचं शोषण केलं, त्यानंतर जो डिलिव्हरी बॉय होता याने सुद्धा त्या महिलेला अशाच प्रकारची मागणी केली आणि त्यानंतर हे व्हिडिओ कायमची आम्ही डिलीट करू अशा प्रकारे सांगितलं। महिलेलाही वाटलं की एकदाच यांच्यासोबत त्यांची मागणी जर पूर्ण केली तर हे व्हिडिओ जे आहे हा डिलीट करतील। ह्या कारणाने महिलेनं दोघांसोबतही आळीपाळीने संबंध स्थापित केले, बळजबरीने त्या दोघांनी त्या महिलेसोबत संबंध स्थापित केले आणि त्यानंतर ही महिला त्यांना व्हिडिओ डिलीट करायला सांगत होती आणि त्यानंतर त्या दोघांनी जे या महिलेचे व्हिडिओ होते ते त्यांनी डिलीट केले। 2 मोबाईलमध्ये हे व्हिडिओ होते, दोघांनीही ते व्हिडिओ डिलीट केले आणि त्यानंतर मग ही महिला तिच्या घरी निघून आली। महिलेला वाटलं आता जे काही हे संकट होतं आता या संकटातून मी सुटली आहे। महिलेनं मोकळा श्वास घेतला। महिला जशी घरी आली आता निवांत होती। महिलेला अगोदर खूप प्रश्न पडलेले होते की याच्याबद्दल कोणाला काही सांगता येत नव्हतं, कोणाला काही बोलता येत नव्हतं, पोलिसांमध्ये जाता येत नव्हतं, कारण त्या दोघांनी या महिलेला धमकी दिलेली होती। आणि त्यानंतर मग आता महिला जेव्हा निश्चिंत झाली 2-4 दिवस असेच निघून गेले। आता त्यानंतर मात्र या महिलेच्या मोबाईलवर तिच्या व्हॉट्सअपवर 2 व्हिडिओ आलेले होते। आता ते व्हिडिओ जेव्हा या महिलेनं डाउनलोड करून पाहिले तर तेव्हा तर मात्र ही महिला जी होती संपूर्ण हादरून गेली। ही ज्यावेळेस ते व्हिडिओ पाहत होते त्यावेळेस ज्या मुलांसोबत, ज्या डिलिव्हरी बॉयसोबत, त्याच्या मित्रासोबत या महिलेनं जे काही केलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसत होतं आणि हे व्हिडिओ आता त्या दोघांनीच बनवलेले होते, त्यांनीच हे व्हिडिओ पाठवलेले होते। महिलेनं लगेच त्या दोघांनाही फोन केला, डिलिव्हरी बॉयला फोन करून ही महिला विचारत होती की हा काय प्रकार आहे, तुम्ही तर मला सांगितलं होतं की अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते मी डिलीट करणार आहे, त्यासाठी मी तुमच्यासोबत तुम्ही जे मागितलं तुम्हाला दिलेलं आहे, पैसे दिले, तुम्ही माझं यौन शोषणही केलं, पण आता हे काय प्रकार आहे, तुम्ही जे काही मी तुमच्यासोबत केलेलं आहे तुम्ही तर त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत। त्यानंतर त्या दोघांनी त्या महिलेला धमकावलं की बघा जे अगोदर व्हिडिओ पाठवलेला होता ते तर एक बनवलेला व्हिडिओ होता, बनावट व्हिडिओ होता, तुम्ही जे काही व्हिडिओ कॉलमध्ये अगोदर बोललेल्या होत्या ते व्हिडिओ आम्ही त्या काही ॲपच्या माध्यमातून हे बनवले गेलेले होते, पण आता जे काही व्हिडिओ आहेत हे खरे व्हिडिओ आहेत आणि हे जर खरे व्हिडिओ तुमच्या नवऱ्यापर्यंत सोशल मीडियावर जर व्हायरल झाले तर तुम्हाला समाजामध्ये कुठं तोंड दाखवायला जागा उरणार नाही, तुमचा नवरा तुम्हाला घरातून हाकलून लावेल। अशा प्रकारे ते आता अजून या महिलेला दम देत होते। महिला आता फार घाबरून गेलेली होती, महिला गोंधळून गेलेली होती, आता काय करावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं। आता महिलेला वाटलं होतं की ज्या प्रकारे आता त्यांनी अगोदर पैशाची मागणी केलेली होती, काही पैसे दिले, माझं त्यांनी यौन शोषणही केलं, आता हे पुढं काय काय माझ्यासोबत करतील हे याच्याबद्दल महिलेला आता खूप विचार पडलेला होता। महिला आता याच्याबद्दल कोणाला सांगूही शकत नव्हती। जर कदाचित याच्याबद्दल तिच्या नवऱ्याला सांगावं तर हे जे व्हिडिओ होते जर नवऱ्याने पाहिले तर याच्यामध्ये महिलेची सहमती दिसत होती आणि महिला त्यांच्यासोबत आळीपाळीने संबंध स्थापित करत होती आणि असे व्हिडिओ जर नवऱ्याने पाहिले तर नवऱ्याला वाटेल की मीच त्यांच्यासोबत माझ्या सहमतीने हे संबंध स्थापित करत आहे। आता हे खूप मोठं महिलेवर संकट पडलेलं होतं। मग आता जसे की आता हे डिलिव्हरी बॉय आणि त्याचा मित्र ज्या प्रकारे या महिलेला पैशाची मागणी करायचे, दागदागिन्याची मागणी करायचे, तशाच प्रकारे आता ही महिला त्यांना हे दागदागिने नेऊन द्यायची आणि त्यानंतर मग हे तिच्याकडून पैसे सोनं नाणं तर घ्यायचेच, पण तिच्यासोबत ते बळजबरीने संबंधही स्थापित करायचे। महिला आता फार वैतागलेली होती। जे काही महिलेजवळ जमा पैसे होते ते सर्व काही त्या दोघांनी उकळलेले होते। एवढंच नाही तर या महिलेची आबरूही त्या दोघांनी घेतलेली होती। 1 ते 1.5 महिना हे सर्व काही घाणेरडा प्रकार या महिलेसोबत सुरू होता। त्यानंतर मग या महिलेनं आता थेट पोलिसांमध्ये जायचं ठरवलं आणि 1.5 महिन्यांनी ही महिला थेट चंदननगर पोलिसांमध्ये गेली आणि पोलिसांमध्ये जाऊन या महिलेनं जे काही प्रकार घडलेला होता पोलिसांना सांगितला। जे काही व्हिडिओसुद्धा होते ते व्हिडिओसुद्धा महिलेनं पोलिसांना दाखवले। पोलिसांनी पाहिलं त्यावेळेस पोलिसांना सुरुवातीला तर वाटलं की ही जी महिला आहे ही महिलाच त्यांच्यासोबत एका प्रकारे सहमतीने संबंध स्थापित करत आहे आणि त्या दोन्ही मुलांना या महिलेनं अगोदर नादारा लावलं। आता महिलेला हे संबंध तोडायचे आहेत, पण ते पुढचे जे मुलं आहेत त्या महिलेसोबत संबंध तोडायला तयार नसतील, ह्यासाठी ही महिला आता इथं आलेली असेल। या महिलेचेच काही अनैतिक संबंध असेल, इथेच याच्यामध्ये काही सहमती असेल असं पोलिसांना वाटत होतं।
त्यासाठी पोलिसांनी ही जी बाब होती तेवढी गांभीर्याने घेतलेली नव्हती. पण महिला परत परत पोलिसांमध्ये जाऊन विनंती करत होती. पोलिसांना वारंवार जाऊन ही हट्ट धरत होती की जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही ताबडतोब पकडा. ते माझ्यासोबत नाही, असेच काही बऱ्याच महिलांसोबत करत असतील. माझ्यासोबत त्यांनी हे बळजबरीने घाणेरडं कृत्य केलेलं आहे, तुम्ही त्यांना ताबडतोब पकडा. मग आता पोलिसांनी त्या महिलेची फिर्याद दाखल करून घेतली. जे काही महिलेजवळ त्या दोघांचे नंबर होते ते नंबर घेऊन पोलिसांनी ते नंबर ट्रेस केले आणि त्या नंबरपर्यंत आता पोलीस जाऊन पोहोचत होते. जसं की ही महिला तर अगोदरच त्यांच्या त्या खोलीपर्यंत गेलेली होती. त्यानंतर ही महिला थेट पोलिसांना घेऊन त्याच्या खोलीपर्यंत गेलेली होती आणि ज्यावेळेस पोलिसांची टीम त्या दोघांच्याही खोलीवर दाखल झाली, तिथं गेल्याच्यानंतर दार ढकललं आणि आतमध्ये जेव्हा पोलिसांनी प्रवेश केला त्यावेळेस तिथं आणखी एक महिलासुद्धा या दोघांसोबत तशाच काही संबंधामध्ये पडलेली होती. एक महिला होती, तर हे दोन्ही मित्र त्या महिलेसोबत नको तसे कृत्य त्या खोलीमध्ये करत होते. आणि त्यानंतर मग पोलिसांनी जेव्हा दोघांनाही ताब्यात घेतलं, महिलेलाही विचारपूस केली, त्यावेळेस ती महिलासुद्धा एक विवाहित महिला होती आणि तीसुद्धा एका चांगल्या घरातली महिला होती. आणि जेव्हा त्या महिलेला पोलिसांनी विचारपूस केली त्यावेळेस महिला याच्यावर काही बोलू शकत नव्हती. आणि जे हे दोन आरोपी होते हे पोलिसांना सांगत होते की जी महिला आहे ही हिच्या सहमतीने आमच्याजवळ आलेली होती, आम्ही तिला काही बळजबरी केलेली नाही. पोलिसांनी महिलेची चौकशी केली आणि त्या महिलेला तर सोडून दिलं, पण या दोन्ही आरोपींना पकडून पोलीस स्टेशनला आणलं. त्यांच्याजवळ जे काही मोबाईल होते ते त्यांनी ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणल्याच्यानंतर मग जेव्हा पोलिसांनी यांचे मोबाईल शोधून पाहिले, मोबाईल उघडून पाहिले, त्यामध्ये असे जवळजवळ काही 100 ते 150 अश्लील व्हिडिओ पोलिसांना त्याच्यामध्ये आढळून आले. पोलिसांनी त्यानंतर सक्तीने त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी हा संपूर्ण जो प्रकार होता आहे पोलिसांना सांगितला की हे कृत्य जे आहे फक्त या एकाच महिलेसोबत केलेलं नव्हतं, तर अशा बऱ्याचशा काही महिला जवळजवळ 60 ते 65 महिलांसोबत त्यांनी अशाच प्रकारे दुष्कृत्य केलेलं होतं. त्यांना अशाच काही आपल्या वासनेच्या जाळ्यात अडकवलेलं होतं. त्यांच्याकडून फक्त पैसेच नाही उकळले तर त्यांचं यौन शोषणसुद्धा केलेलं होतं. या दोघांनीही पोलिसांसमोर कबूल केलं. ज्या ज्या महिलांचे हे व्हिडिओ होते आणि या शहरातील काही महिलांचे ते व्हिडिओ होते, पोलिसांनी त्यांच्या सांगण्यावरून त्या महिलापर्यंत पोहोचून त्यांच्याशी चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही महिला याच्यामध्ये समोर येऊन बोलायला तयार नव्हती की पोलिसांमध्ये तक्रार करायला, लेखी तक्रार करायला तयार नव्हती. महिलांना भीती वाटत होती की जर हे व्हिडिओ त्यांच्या नवऱ्यापर्यंत पोहोचले किंवा जर असं त्यांच्यासोबत काही घडलेलं आहे तर त्यांचे नवरे त्यांना सोडून देतील, त्यांची समाजामध्ये बदनामी होईल. ह्यासाठी त्या महिला भेट होत्या. त्या महिलांनी स्पष्ट सांगितलं की जे काही झालेलं आहे आम्हाला याच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, पण ज्या प्रकारे एका महिलेनं ही तक्रार दाखल केलेली होती त्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला होता. या महिलेनं फक्त हे धाडस दाखवलं म्हणून हे सर्व काही प्रकार उघड झाला. आणि जर या महिलेनं हे धाडस केलं नसतं हे अजून कित्येक महिलांना अशा प्रकारे आपल्या जाळ्यात अडकवत होते. जेव्हा आता पोलिसांनी हे मीडियासमोर या संपूर्ण घटनेचा उलगडा केला आणि मीडियाद्वारे जेव्हा ही बातमी लोकांपर्यंत पोहोचली त्यावेळेस लोकांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की एक सर्वसाधारण डिलिव्हरी बॉय एवढ्या श्रीमंत घरच्या आणि बड्या घरच्या महिलांना आपल्या अशा वासनेच्या जाळ्यात अडकवू शकतो आणि त्यांच्यासोबत असे घाणेरडे कृत्य करू शकतो, त्यांना पैशानेही लुबाडू शकतो. हे कोणाला विश्वास बसत नव्हता. पण ही जी घटना आहे ही सत्य घटना आहे. जास्त महिलांनी याच्यामध्ये तक्रार जरी दिली नसेल पण बऱ्याचशा महिलांना यांनी अशा प्रकारे आपल्या जाळ्यात अडकवलेलं होतं. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.